नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गायडन्स फॉर बेटर लाईफ या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक सचिन पाटील तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शिवाजी विद्यापीठाच्या B.Ed अंतिम वर्ष सत्र 4ची परीक्षा MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्न स्वरूपात आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे. शिवाजी विद्यापीठ द्वितीय वर्ष सत्र 4 पेपर क्रमांक 5B2 ज्ञान व अभ्यासक्रम या विषयाची तुमची संपूर्ण तयारी होण्यासाठी या विषयाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मी 3 व्हिडिओ बनविले आहेत, ज्यातून तुमची संपूर्ण तयारी होणार आहे. त्यासाठी हे 3ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. तुमचा निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. सत्र 2 मध्ये तुम्ही ज्ञान आणि अभ्यासक्रम हा पेपर अभ्यासला आहे, ज्यामध्ये 1 ते 4 घटक तुम्ही अभ्यासलेले आहेत. सत्र 4 मध्ये घटक 5, 6, 7, 8 समाविष्ट आहेत. त्यामधील घटक क्रमांक 5 जो शिक्षण आणि तत्वज्ञान हा आहे, त्या अंतर्गत 3 उपघटकांचा समाविष्ट आहे. त्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक तत्वज्ञान, राज्यघटना, कोठारी आयोग, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005, राज्य शैक्षणिक धोरण 2010. मानवी हक्कासाठी शिक्षण, लोकशाही शिक्षण, सामाजिक गतिमानतेसाठी शिक्षण, शिक्षण आणि विकास, आणि माहिती व ज्ञान यातील फरक, विश्वास व सत्य यातील फरक, ज्ञान व कौशल्य यातील फरक. या घटक क्रमांक 5 चा आपण आढावा या पहिल्या आपल्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये घेत आहोत. तर त्यामधील पहिला जो भाग आपण अभ्यासतोय, भारतीय राज्यघटना. तर भारतीय राज्यघटना इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी भारतात 1946 मध्ये त्रिमंत्री शिष्टमंडळ पाठवलं. त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार 1946च्या जुलै महिन्यात देशात घटना समितीसाठी निवडणुका झाल्या. या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्लीमध्ये भरलं. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्यानंतर 2च दिवसानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. 29 ऑगस्ट 1947 घटना समितीच्या मसुदा समितीची निवड करण्यात आली आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा. राज्यघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्वीकृत करण्यात आली. तर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. या तारखा देखील तुम्ही नीट लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटना तिचा सरनामा, जिला आपण प्रेमबल किंवा उद्देशपत्रिका म्हणतो, ती मांडली आहे पंडित जवाहरलाल नेहरू, आणि ज्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष राज्य अशा काही शब्दांचा समाविष्ट आहे. पंडित नेहरू हे नाव तुम्ही लक्षात ठेवा सरनामाच्या संदर्भात. भारतीय राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये आहेत ज्याच्यावरती आपल्याला MCQ पडू शकतात. तर मी शॉर्टमध्ये तुम्हाला काही वैशिष्ट्ये सांगतोय. पहिले, विस्तृत राज्यघटना. जगातली सगळ्यात विस्तृत आपली भारतीय राज्यघटना आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला 395 कलमे, 8 परिशिष्टे होती. सध्या मात्र 463 पेक्षा जास्त कलम, 12 परिशिष्टे आणि 25 प्रकरणापर्यंत या राज्यघटनेचा विस्तार झालेला दिसतो. जगातील सर्वात विस्तृत राज्यघटना म्हणजे भारतीय राज्यघटना. दुसरं वैशिष्ट्य आहे, ही लिखित राज्यघटना आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे, इतर राज्यघटनातील चांगल्या तत्वांचं अनुकरण भारतीय राज्यघटनेत झालेलं दिसतं. ज्याच्यामध्ये इंग्लंड देशाकडून आपण संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला. अमेरिका व कॅनडाच्या राज्यघटनावरून संघराज्यात्मक स्वरूप आपण स्वीकारलं. आयरिश राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा समावेश आपल्या राज्यघटनेत झाला. दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून घटनात्मक दुरुस्तीची पद्धती आपण स्वीकारली. जर्मनीच्या राज्यघटनेवरून राष्ट्रपतींचे आणीबाणीतील अधिकार हे आपण स्वीकारलं. भारतीय राज्यघटनेचं 4थं वैशिष्ट्य आहे, जनतेचं सार्वभौमत्व राज्यघटनेने मान्य केलं आहे.
त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार, पुढचं धर्मनिरपेक्षता तत्वाचा स्वीकार, आपली राज्यघटना अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय घटना आहे, संघराज्यात्मक पद्धतीचा अवलंब केलेला आहे, संसदीय शासन पद्धती आपण स्वीकारलेली आहे, मूलभूत हक्कांचा समावेश हे राज्यघटनेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. सध्या मूलभूत हक्क 6 आहेत. घटना निर्माण झाली तेव्हा मूलभूत हक्क 7 होते. 44व्या घटना दुरुस्तीने त्यातील मालमत्तेचा हक्क जो 7वा मूलभूत हक्क होता तो वगळण्यात आला. मग 6 मूलभूत हक्क कोणते होते? राज्यघटनेच्या 3ऱ्या भागात 12 ते 35 यामध्ये मूलभूत 6 हक्क दिलेले आहेत. तर कोणते आहेत ते? पहिला समतेचा हक्क. तुम्ही कलम लक्षात ठेवा. समतेचा हक्क 1, त्यासाठी कलम आहे 14 ते 18. दुसरा मूलभूत हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क, कलम 29 ते 22. 3 शोषणाविरुद्ध हक्क, कलम 23 व 24. 4 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, कलम 25 व 28. 5 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, कलम 29 व 30. आणि 6 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, कलम 32. पुढचा मुद्दा आहे मार्गदर्शक तत्वे. घटनेच्या 4थ्या भागात कलम 37 ते 51 व 355 यामध्ये राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे. मार्गदर्शक तत्वे 18 आहेत. आता काही आपण MCQ स्वरूपात प्रश्न पडतील असे काही कलमांचा आपण आढावा घेऊयात. कलम 45 भारतातील 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं देण्यासंदर्भातलं ही कलम आहे, कलम 45. कलम 14 सर्व भारतीय नागरिक कायद्यासमोर समान. कलम 15 कोणत्याही निकषावर नागरिकात भेदभाव करता येणार नाही. कलम 16 सर्वांना नोकरीची समान संधी. कलम 17 अस्पृश्यता पाळणे कायद्याने गुन्हा, अस्पृश्यता नष्ट केली आहे या कलमाने. कलम 39 सर्व नागरिकांना चारित्र्याची साधने प्राप्त करण्याचा समान हक्क दिला आहे. कलम 40 सत्तेच्या विकेंद्रीकरणास प्राधान्य दिले आहे. कलम 46 दुर्बल घटकांचे संवर्धन राज्याने करावे. कलम 21 हे महत्त्वाचं कलम आहे. कलम 21 राज्य हे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने 8वी पर्यंतचे शिक्षण देईल. कलम 21 नुसार. कलम 24 14 वर्षे खालील बालकास मजूर म्हणून ठेवता येणार नाही. कलम 24. कलम 25 प्रत्येक भारतीय नागरिकाला धर्मस्वातंत्र्य आहे. कलम 28 पूर्णतः राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. कलम 29 हे पण महत्त्वाचं कलम आहे. प्रत्येक नागरिकाला आपली लिपी, भाषा, संस्कृती याचे रक्षण करण्याचा अधिकार असेल. कलम 29(2) राज्याच्या निधीतून चालत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. कलम 29(2). पुढचं कलम आहे कलम 30. कलम 30 अन्वये अल्पसंख्याक जातींना धर्म किंवा भाषा याच्या आधारावर स्वतंत्र शिक्षण संस्था चालवण्याचा अधिकार असेल. शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन चालवण्याचा हक्क आहे. हे महत्त्वाचं कलम आहे कलम 30. कलम 30(2) उपकलम आहे त्यामधलं. शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य एखादी शैक्षणिक संस्था ही धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे या कारणावरून पक्षपात किंवा भेदभाव करणार नाही. कलम 46 राज्य जनतेतील दुर्बल घटक यांचे आर्थिक सामाजिक शोषण रोखेल. कलम 51 नागरिकांची मूलभूत कर्तव्ये. कलम 43 संघराज्याची राज्यभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल. राज्यघटना स्थापन झाली त्यावेळी कलम 45 हे मार्गदर्शक तत्व होतं, ज्याच्यामध्ये आपण आत्ताच उल्लेख केलाय 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण दिलं जाईल. पण 1950 मध्ये कलम 45 मार्गदर्शक तत्व होतं, पण 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली आणि कलम 45 हे मार्गदर्शक तत्वाकडून मूलभूत हक्क
म्हणून त्याचा समावेश झालेला आहे. त्यासाठीची घटना दुरुस्ती तुम्ही लक्षात ठेवावी. ती घटना दुरुस्ती आहे 86वी घटना दुरुस्ती. आता याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा. या घटनेच्या अनुषंगाने राज्यघटनेतील महत्त्वाचे मुद्दे मी यातून कव्हर केलेले आहेत. यापैकी कुठल्या तरी भागावरती निश्चितच प्रश्न तुम्हाला पडणार आहे. आता आपण पुढचा त्यातला भाग बघूया. कोठारी आयोग, ज्याला भारतीय शिक्षण आयोग या नावाने पण ओळखलं जातं, जो 1964 मध्ये स्थापन केला गेला आणि 66 मध्ये त्यांनी आपल्या शिफारशी सादर केल्या. प्राथमिक शिक्षणापासून, महत्त्वाचं वाक्य आहे, प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत सर्वसमावेशक उपाययोजना करण्यासाठी 1964 मध्ये डॉक्टर DS कोठारी म्हणजे डॉक्टर दौलतराव कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमला गेला. डॉक्टर JP नाईक हे या आयोगाचे सचिव म्हणून काम करत होते. डॉक्टर JP नाईक हे नाव लक्षात ठेवा. हा प्रश्न येऊन गेलेला आहे पूर्वीच्या प्रश्नांमध्ये. शिक्षण आणि राष्ट्रीय विकास या नावाने या आयोगाने आपला अहवाल 9 जून 1966 रोजी भारताचे तत्कालीन शिक्षण मंत्री MC छागला यांना आपला अहवाल सुपूर्द केला. कोठारी आयोगाच्या अनुषंगाने एक वाक्य आणखी लक्षात ठेवा. भारताचे भविष्य वर्गाच्या 4 भिंतीत घडते आहे. हे कोटेशन येऊ शकतं आणि कोटेशन कोणाचं आहे? वेगवेगळ्या आयोगाची नावं पर्याय म्हणून दिली जातील. तुम्हाला योग्य पर्याय कोठारी असणार आहे. कोठारी आयोगाने काही शिफारशी केलेल्या आहेत. त्या शिफारशीवर देखील एखादा प्रश्न पडू शकतो. शिक्षणातून पहिली शिफारस आहे, शिक्षणातून राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी पंचतत्व कोठारी आयोगाने सांगितले. ती कुठली बघूयात. शिक्षण आणि उत्पादकता. 2 सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता. 3 शिक्षण आणि आधुनिकता. 4 सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक मूल्ये. 5 धर्मासंबंधीचे शिक्षण. शिफारशी बघा काय आहेत कोठारी आयोगाच्या. 8व्या इयत्तेपासून सामान्य व प्रगत स्तरावर अभ्यासक्रम असावा. माध्यमिक स्तरावर शास्त्र व गणित सक्तीचे असावे. प्रत्येक राज्यात शिक्षक प्रशिक्षणासाठी राज्य शिक्षक प्रशिक्षण मंडळ स्थापन करावे. असा प्रश्न पडेल. राज्य शिक्षक प्रशिक्षण मंडळ कुठल्या आयोगाने स्थापन करण्याची शिफारस केली? पर्याय वेगवेगळे असतील. योग्य उत्तर कोठारी असणार आहे. प्रत्येक शिक्षक प्रशिक्षण संस्थेत विस्तार सेवा विभाग असावा. ही देखील एक शिफारस आहे. प्रत्येक राज्यात सर्वसमावेशक महाविद्यालय सुरू करावीत. समान शाळा व परिसर शाळा योजना हाती घेतली जावी, जी शाळा समूह योजना म्हणून प्रसिद्ध आहे. शाळा समूह योजना सुरू करण्याची शिफारस कोणी केली असा प्रश्न पडू शकतो. कोठारी आयोग उत्तर असणार आहे. प्रत्येक राज्यात राज्य मूल्यमापन मंडळ व राज्य शिक्षणशास्त्र संस्था स्थापन करण्यात यावी अशी देखील शिफारस केलेली आहे. विद्यापीठांना अभ्यासक्रम, अध्ययन, अध्यापन, संशोधन याबाबत स्वायत्तता दिली जावी ही देखील शिफारस या आयोगाने केलेली आहे. प्रत्येक राज्यात एकतरी कृषी विद्यापीठ असावं. शिक्षणाच्या सर्व स्तरावर समाजसेवा, कार्यानुभव हे विषय असावेत. माध्यमिक शिक्षण व्यावसायिक स्वरूपाचे असावं. नैतिक व आध्यात्मिक शिक्षण दिलं जावं. शिक्षणात त्रिभाषा सूत्र असावे. हे महत्त्वाची सूचना आहे. शिक्षणात त्रिभाषा सूत्र असावं. त्रिभाषा कोणत्या असतात? पहिली आपली प्रादेशिक भाषा, दुसरी राष्ट्रीय भाषा म्हणजे मराठी, हिंदी आणि एक परकीय भाषा ज्याचा आपण इंग्लिश ही भाषा स्वीकारलेली आहे. म्हणून 10वी पर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय कंपल्सरी असतात. शिक्षणाचा आकृतीबंध कोठारी आयोगाने 10+2+3 सांगितला. 10 म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण, 2 अधिक 2 म्हणजे 11वी 12वी आणि +3 म्हणजे +3 म्हणजे FY SY TY. 10ची फूट कोठारी आयोगाने कशी सांगितलेली आहे? 1 ते 4 म्हणजे 4 अधिक 3 अधिक 3 म्हणजे 1 ते 4थी पर्यंत, त्यानंतर 5 6 7 आणि नंतर 8 9 10. शिक्षणाच्या सर्व बाजूंनी विचार करणारा प्रथम आणि अद्वितीय अहवाल अशा शब्दात शिक्षण मंत्री MC छागला यांनी या आयोगाचा गौरव केला आहे. कोठारी आयोगाचा मुख्य आधार व्यावसायिक शिक्षण होता. शिक्षणातून व्यक्तीची उत्पादक क्षमता वाढली पाहिजे असं कोठारी आयोगाने सांगितले. राज्य शिक्षण प्रशिक्षण मंडळ स्थापनेची शिफारस किंवा शाळा समूह योजना किंवा त्रिभाषा सूत्र किंवा 10+2+3 हा फॉर्म्युला हे सर्व कोठारी आयोगामध्ये येईल. यापैकीच कुठल्या तरी मुद्द्यावरती प्रश्न हा निश्चित पडणार आहे. देशातलं पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 हे लक्षात ठेवा. साल पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 ज्यांनी 10+2+3 हा आकृतीबंध सांगितला. कोठारी आयोगाप्रमाणेच 4+3+3 असे 10ची फोड होते. दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986
यावर आधारित देखील काही प्रश्न पडलेले आहेत काही जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये. तर त्याचा पण थोडासा मी उजळता उल्लेख करतो, त्यातल्या एखाद्या भागावरती प्रश्न पडू शकतो. तत्कालीन भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी 20 ऑगस्ट 1985 रोजी शैक्षणिक आव्हान एक धोरणात्मक यथार्थ दर्शन हा अहवाल प्रकाशित केला. यात 24 विभाग व 511 परिच्छेद होते. 86च्या धोरणाच्या काही महत्त्वाच्या शिफारशी आहेत. काही ठराविक शिफारशी तुम्हाला सांगतो ज्यावर प्रश्न पडू शकतो. यांनी शिक्षणाचा आकृतिबंध 10+2+3 असा सांगितला, जो सध्या अस्तित्वात आहे. कोठारी आयोगात 10+2+3 होता, 10ची फूट 4+3+3 होती, पण सध्या ती नाहीये. तर 186च्या धोरणाने सांगितलेली 10ची फूट जी आज अस्तित्वात आहे, जी आज अंमलात आपण आणलेली आहे, ती आहे 5+3+2. म्हणजे आता 5वीपर्यंत, त्यानंतर 6, 7, 8 आणि माध्यमिक म्हणजे 9वी आणि 10वी, उच्च माध्यमिक म्हणजे 11वी 12वी, असं 10+2+3 म्हणजे 5+3+2+, उच्च माध्यमिकचे +2 आणि सिनियर कॉलेजचे +3. आता काही शिफारशी बघूयात. अपंगासाठी सर्वसमावेशक शिक्षणात एकूण राष्ट्राच्या उत्पन्नाच्या 6% गुंतवणूक करावी अशी शिफारस केलेली आहे शैक्षणिक धोरण 1986ने. अभ्यासक्रमात 10 गाभा घटकांचा समावेश ही महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा प्रश्न पडलेलाच आहे हा. कोणत्या आयोगाने 10 गाभा घटकांचा समावेश करण्याची शिफारस केली होती? तर उत्तर असेल 1986चा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, NCF 1986. मुक्त विद्यापीठे व दूर शिक्षणास प्रोत्साहन दिलं या आयोगाने. ग्रामीण विद्यापीठ स्थापनेची शिफारस केली. खडूफळा मोहीम हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. खडूफळा मोहीम सुचवणारं शिफारस करणारा आयोग कोणता? तर NCF 1986. नवोदय विद्यालय सुरू करण्याची महत्त्वाची शिफारस 86च्या धोरणाने केलेली आहे. हे 3 शब्द तर तुम्ही महत्त्वाचे लक्षात ठेवा. ग्रामीण विद्यापीठ, खडूफळा मोहीम, नवोदय विद्यालय. नवोदय विद्यालयामध्ये 75% ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले हे नवोदय विद्यालय आहेत, ज्याच्यामध्ये 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असणार आहेत. त्यानंतर महत्त्वाची आणखी शिफारस एक आहे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्थापन कराव्यात. म्हणजे डाएट कॉलेज जे प्रत्येक जिल्ह्याला एक असतं, ते सुरू करण्याची शिफारस देखील 86च्या धोरणाने केलेली आहे. आधुनिकरण आणि जागतिकीकरणानुसार शिक्षणात बदल करावेत. व्यावसायिक अभ्यासक्रम असावा. अनुसूचित जाती जमाती स्त्री शिक्षणावर भर द्यावा. शिक्षणातून आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण करावं. अशा काही इतर शिफारशी या आयोगाने केलेल्या आहेत. या आयोगाच्या शिफारशीवरती काम करण्यासाठी भारत सरकारने मार्च 1992 प्राध्यापक यशपाल समिती नेमली. त्यांनी 15 जुलै 1993 रोजी आपला ओझ्याविना अध्ययन हा अहवाल तत्कालीन शिक्षण मंत्री अर्जुन सिंग यांना सादर केला होता. 2005चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण आता बघणार आहोत. पुढचा मुद्दा यातला तोच बघूयात आपण. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005. याच्यावर पण प्रश्न पडलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात. केंद्र शासनाने प्राध्यापक यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली 2005 मध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा प्रसिद्ध केला. NCF 2005. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे NCF 2005. त्यासाठी आयोगाने म्हणजे यशपाल आयोगाने 2005च्या 21 राष्ट्रीय फोकस ग्रुपची स्थापना देशभरात केली होती. हा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 4 मार्गदर्शक तत्व समोर ठेवून काम करत होता. ती कुठली तत्व होती? पहिलं, ज्ञानाचे नाते शाळेबाहेरील जीवनाशी जोडणे. 2, घोकंपट्टीपासून विद्यार्थ्याची फारकत करणं. 3, अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाच्या मर्यादा पलीकडे जाईल. अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकांच्या मर्यादा पलीकडे जाईल. आणि 4, परीक्षा लवचिक व वर्गातील नित्य जीवनाचा भाग बनतील. आता या 2 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005ची पण काही वैशिष्ट्ये बघू ज्याच्यावर प्रश्न पडू शकतात. पहिलं आहे समुदाय सहभागाला प्रोत्साहन. समुदाय सहभागाला प्रोत्साहन 2005च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याने दिलं. शालाबाह्य संसाधनाचा वापर करण्यास या आयोगाचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानरचनावादावर आधारित. NCF 2005 हा सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. ज्ञानरचनावादावर आधारित हा NCF 2005 आहे. मातृभाषेतून शिक्षण देण्यास त्यांनी पण सांगितलेलं आहे. सृजनशील आनंददायी शिक्षणावर भर द्या असं या आयोगाने सांगितलेलं आहे किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याने सांगितलेलं आहे. सामाजिक न्याय, क्षमता, समता या तत्वावर आधारित लोकशाही जीवन पद्धतीचा संस्कार करावा. आंतरज्ञान शाखीय दृष्टिकोनावर भर द्यावा. या सगळ्या महत्त्वाच्या वैशिष्ट्ये या 2005च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या आराखड्याच्या अनुषंगाने, या आराखड्याच्या मसुद्याची सुरुवात म्हणजे 2005
च्या आराखड्याच्या मसुद्याची सुरुवात. रवींद्रनाथ टागोरांच्या, महत्त्वाचं वाक्य, रवींद्रनाथ टागोरांच्या संस्कृती आणि प्रगती या निबंधातील अवतरणाने झालेली आहे हे महत्त्वाचं वाक्य बघा. याच आयोगाने आणखी नागरिक शास्त्राला राज्यशास्त्र हे पण नाव या 2005च्या आराखड्यामुळं मिळालेलं आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये किती प्रकरणं आहेत हा प्रश्न पडला होता पूर्वी. तर 5 प्रकरणे आहेत. प्रकरणांची फक्त नावं सांगतोय तुम्हाला, त्याच्यावर काही डिटेल पडणार नाहीये तुम्हाला. 5 प्रकरणं आहेत 2005च्या आराखड्यामध्ये. पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे दृष्टिकोन. दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे अध्यापन आणि ज्ञान. तिसरं प्रकरण ज्याचं नाव आहे अभ्यासक्रम क्षेत्रे, शालेय स्तर आणि मूल्यांकन. चौथं प्रकरण ज्याचं नाव आहे शाळा आणि वर्गातील वातावरण. 5वं प्रकरण व्यवस्थापन आणि सुधारणा. तुम्ही 5 प्रकरण आहेत हे महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा यातला आपण बघतोय राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2010. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005ला अनुसरून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे कुणी तयार केलंय बघा 2010चा आराखडा. जसं तुम्हाला सांगितलं 2005चा यशपाल हे त्या आराखड्याचे प्रमुख होते किंवा अध्यक्ष होते. पण 2010चा राज्य आराखडा महाराष्ट्रासाठीचा कुणी तयार केला तर त्यामध्ये 4 घटक काम करत होते. त्यामध्ये पहिला घटक आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे SSC HSC बोर्ड. त्यानंतर MSCERT महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे SCERT आपण म्हणतो. त्यानंतर 3 बालभारती म्हणजे पाठ्यपुस्तक मंडळ आणि 4 राज्य प्राथमिक शिक्षण परिषद. या सगळ्यांनी एकत्र येऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 तयार केला. या दोन्ही अभ्यासक्रम आराखड्याचा विचार करून महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012ची रचना केली गेली. आता राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 यामध्ये देखील किती प्रकरणे आहेत असा प्रश्न पडू शकतो. NCF 2005 मध्ये 5 प्रकरणं होती. 2005 5 प्रकरणं हे पण लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 यात एकूण 9 प्रकरणे आहेत. कोणती प्रकरणं आहेत तर मग ती पहिलं प्रकरण हे लक्षात ठेवा 9 प्रकरणं 2010 मध्ये 2005 मध्ये 5 प्रकरणं. 9 प्रकरणं कोणते आहेत? पहिलं प्रकरण ज्याला नाव आहे प्रास्ताविक. दुसरं प्रकरण अभ्यासक्रमविषयक धोरण. तिसरं पाठ्यपुस्तक व इतर शैक्षणिक साहित्य निर्मिती. चौथं अध्ययन प्रक्रिया. 5वं शिक्षक प्रशिक्षण. 6वं मूल्यमापन. 7वं विद्यार्थ्यांचा सहभाग. 8वं समाजाचा सहभाग आणि 9वं प्रकरण होतं शिक्षणाचे व्यवस्थापन. आता महत्त्वाचा मुद्दा सांगतो आणखी एक 2010च्या आराखड्याच्या अनुषंगाने. 2010चा हा आराखडा ज्ञानानुवर्ती, कृतीप्रवण, कार्यकेंद्री असून महत्त्वाचे 3 शब्द आहेत. ज्ञानानुवर्ती म्हणजे ज्ञानरचनावर आधारितच. कृतीप्रवण म्हणजे प्रकल्प पद्धतीला प्रोत्साहन देणारा. कार्यकेंद्री म्हणजे विद्यार्थ्यांचा ॲक्टिव्ह सहभाग घेणारा. ज्ञानानुवर्ती, कृतीप्रवण, कार्यकेंद्री असून त्याद्वारे विद्यार्थ्याच्या सहभागात्मक अध्ययन व समावेशक शिक्षण यांना चालना देणारा हा आयोग आहे. ज्याच्यावरती प्रश्न पडेल असा पुढचा भाग म्हणजे मानवी हक्कासाठी शिक्षण. मानवी हक्क म्हणजे काय? मानवी हक्क म्हणजे व्यक्तीला जन्माने प्राप्त झालेले असे अधिकार जे व्यक्तीला आत्मसन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असतात. ही एक मानवी हक्काची संकल्पना आहे. हेराल्ड लॉस्कीची व्याख्या काय बघा मानवी हक्कांची. मानवी हक्क म्हणजे सामाजिक जीवनाची अशी परिस्थिती होय की ज्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला स्वतःची जास्तीत जास्त प्रगती घडवून आणता येत नाही. हेराल्ड लॉस्कींची व्याख्या आहे. पुढची व्याख्या TH ग्रीन. मानवाच्या आंतरिक विकासासाठी आवश्यक असलेली बाह्य परिस्थिती म्हणजे मानवी हक्क. 3 व्याख्या सांगितल्या हेराल्ड लॉस्की, TH ग्रीन. या मानवी हक्काची काही वैशिष्ट्ये आहेत. मानवी हक्क बहुआयामी गतिशील असतात. त्याचं स्वरूप सार्वत्रिक असतं. ते अमर्याद नसतात. कायद्याचे फलस्वरूप त्याला प्राप्त झालेलं असतं. ते हिरावून घेता येत नाहीत. सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असतात. सर्वांना समान असतात. परस्परांपासून वेगळे करता येत नाहीत. ही मानवी हक्काची काही वैशिष्ट्ये आहेत. अध्यापन पद्धती त्यासाठी सेमिनार, कथाकथन, गटचर्चा, वादविवाद, प्रकल्प, भूमिका पालन, चर्चा पद्धती, बुद्धिमंथन अशा काही अध्यापन पद्धती देखील यासाठी वापरता येतील. प्रश्न पडतील असा भाग म्हणजे काय तर जगात कधी मानवी हक्क आला, भारतात कधी आला आणि महाराष्ट्रात कधी आला. तर जगामध्ये म्हणजे युनोच्या
संयुक्त राष्ट्राच्या युनो आर्थिक व सामाजिक समितीने 29 जून 1946 रोजी संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली. म्हणजे जगात कधी 29 जून 1946. 10 डिसेंबर 1948ला मानवी हक्काचा सार्वत्रिक जाहीरनामा युनोने प्रकाशित केला. 10 डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिन आहे. हे पण महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, 10 डिसेंबर. त्यानंतर भारतात मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली हा प्रश्न पडला होता. भारतात मानवी हक्क आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी झाली. तर महाराष्ट्रात मानवी हक्क आयोगाची स्थापना 6 मार्च 2001 रोजी झाली. भारतातल्या मानवी हक्काची रचना काय आहे? 1 अध्यक्ष, 4 पूर्णवेळ सदस्य, 4 मानद सदस्य, 1 सरचिटणीस. भारतातल्या मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यांना पदच्युत देखील राष्ट्रपती करतात पंतप्रधानांच्या सल्ल्याने. महाराष्ट्रातल्या मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक आणि पदच्युतीचे अधिकार राज्यपालांना आहेत. महाराष्ट्रातील मानवी हक्क आयोगाची रचना कशी असते? 1 अध्यक्ष असतात आणि 4 सदस्य आणि 1 सचिव. अशा पद्धतीनं मानवी हक्काच्या अनुषंगाने काय प्रश्न पडले तर याच कुठल्या तरी भागावरती पडू शकतील. 1215 इंग्लंडमध्ये मॅग्ना कार्टा करार झाला. मानवी हक्काचा पहिला जगातला दस्तऐवज आहे तो मॅग्ना कार्टा करार, 1215 इंग्लंड. फ्रेंच राजक्रांती 1779 मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यांनी देखील. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये जगाला त्यांनी दिली. 1776 थॉमस जेफरसनने अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रकाशित केला. युनोकडून 1968 हे वर्ष आंतरराष्ट्रीय मानवी हक्क वर्ष म्हणून जाहीर केले गेले. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकशाही शिक्षण. 2500 वर्षापूर्वी ग्रीक शहरातील अथेन्स शहरात लोकशाही होती. लोकशाही हा शब्द डेमो म्हणजे पीपल आणि क्रासी म्हणजे राज्य, यावर लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य ही उत्पत्ती झाली. लोकशाही नुसती शासन प्रणाली नसून ती जीवन जगण्याची पद्धती आहे. डॉक्टर राधाकृष्णन यांची व्याख्या लक्षात ठेवा. लोकशाही जीवनविषयक दृष्टिकोन, निष्ठा, जीवन जगण्याची पद्धती आहे. जॉन ड्यूची व्याख्या आहे. आणि लोकांकडून लोकांसाठी असलेले राज्य म्हणजे लोकशाही ही अब्राहम लिंकन यांची व्याख्या आहे. या व्याख्यांवरती देखील प्रश्न पडू शकतो. तुम्हाला 4 व्याख्या सांगितल्या: अब्राहम लिंकन, सिली, डॉक्टर राधाकृष्णन, जॉन ड्यू. लोकशाही शिक्षणाच्या पद्धती कुठल्या आहे? प्रायोगिक पद्धत, समस्या निराकरण, स्वयंशोधन, चर्चा, परिसंवाद, परिषदा, शिबिरे, प्रकल्प, व्याख्यान, समाजसेवा, प्रकल्प, अशा काही अध्यापन पद्धती यासाठी आहेत. लोकशाहीची तत्त्वे: न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाहीची तत्त्वे आहेत. तर लोकशाहीची अंगे सामाजिक, नैतिक, शैक्षणिक, आर्थिक ही अंगे आहेत. व्यक्ती स्वातंत्र्य, विचार, मत स्वातंत्र्य, सत्तेचे विकेंद्रीकरण, शिक्षण, सामाजिक जबाबदारी, केंद्र राज्य, बालकेंद्री शिक्षण, भेदभाव, अमान्य ही सगळी लोकशाहीची वैशिष्ट्ये आहेत. लोकशाहीमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व आदर, जबाबदार नागरिकत्व, आर्थिक कार्यक्षमता, आत्मसाक्षात्कार, सर्वांना समान संधी या काही गोष्टींना प्राधान्य दिले जातं. आधुनिकीकरण ही एक प्रगतशील प्रक्रिया आहे. हा एक प्रश्न पडलेला आहे बघा. आधुनिकीकरण ही एक प्रगतशील प्रक्रिया आहे. गतिशील वगैरे असे काही पर्याय टाकतील. प्रगतिशील हे उत्तर ज्याच्यामध्ये असणार आहे. पुढचा मुद्दा आहे सामाजिक गतिमानता. तर सामाजिक गतिमानता म्हणजे काय? एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाण्याची क्षमता म्हणजे सामाजिक गतिमानता. सामाजिक गतिमानता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, एका सामाजिक स्थानातून दुसऱ्या सामाजिक स्थानाकडे जाण्याच्या क्रियेला सामाजिक गतिमानता म्हणतात. ही सोरोकिन यांची व्याख्या आहे. एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाण्याची क्षमता म्हणजे सामाजिक गतिमानता. समाजातील सभासदांच्या सामाजिक जीवनात होणाऱ्या स्थिती, पद, व्यवसाय किंवा निवासस्थानाविषयक परिवर्तनास सामाजिक गतिमानता म्हणतात. सामाजिक गतिमानतेचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे समपातळीवरील गतिमानता किंवा समतल सामाजिक गतिमानता आणि दुसरा प्रकार आहे उदग्र किंवा उदग्न सामाजिक गतिमानता. 2 प्रकार. त्यातला पहिला प्रकार समपातळीवरील गतिमानता. त्याची व्याख्या काय बघा. व्यक्ती जेव्हा एका सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व सोडून दुसऱ्या सांस्कृतिक मंडळात जाते तेव्हा त्यास समपातळीवरील गतिमानता म्हणतात. आणि दुसरं उदग्न गतिमानता किंवा उदग्र गतिमानता. त्याची व्याख्या अशी आहे बघा. लक्षात ठेवा. व्यक्ती जेव्हा एका सामाजिक स्तरातून दुसऱ्या सामाजिक स्तरात जाते तेव्हा त्यास उदग्र गतिमानता म्हणतात.
सामाजिक गतिमानतेमध्ये अडसर कुठले ठरतील? कुटुंब, पर्यावरण, परिसर, विवाह संस्था, वारसा यापैकी कुठला तरी पर्याय येईल. सामाजिक गतिमानतेला चालना देणारे घटक: व्यक्ती, वैज्ञानिक क्षेत्रातील बदल, सामाजिक कौशल्य व ज्ञान. असे काही या भागावरती एखादा प्रश्न पडू शकतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्ञान, माहिती, विश्वास, सत्य. ज्ञान ही एक अशी शक्ती आहे ज्यामध्ये वस्तू किंवा कार्य घडतात. सॉक्रेटिस ज्ञानाची व्याख्या करतो. ज्ञान ही एक अशी शक्ती आहे की ज्यामुळे वस्तू किंवा कार्य घडतात. वेब्स्टर डिक्शनरीमध्ये ज्ञानाची व्याख्या: अनुभव किंवा सहसंबंधाच्या आधारे एखादी गोष्ट समजून घेण्याची स्थिती किंवा तथ्य म्हणजे ज्ञान. जॉन डुई काय म्हणतोय? ज्ञान म्हणजे पुराव्याच्या आधारे, अनुभवाच्या आधारे प्राप्त केलेले काहीतरी होय. प्लेटोने ज्ञानाचा त्रिपक्षीय सिद्धांत मांडला. हा प्रश्न पडलेला आहे. प्लेटोने ज्ञानाचा त्रिपक्षीय सिद्धांत मांडला. त्यातला पहिला: ज्ञान म्हणजे सत्य धारणा, बिलीफ. ज्ञान म्हणजे आकलन, ट्रुथ. ज्ञान म्हणजे बुद्धिधिष्ठित सत्य धारणा. हे तीन त्रिपक्षीय सिद्धांत प्लेटो यांनी मांडलेला आहे. 2005 NCFची रचना ज्ञानरचनावादावर आधारित आहे. ज्ञान ही अवस्था प्राप्तीसाठी विश्वास, श्रद्धा ही खरी व सिद्ध झालेली असावी, अशी प्लेटोची ज्ञानाची व्याख्या आहे. ज्ञानाच्या 3 बाजू असतात: दाता, ज्ञेय आणि ज्ञाता. ज्ञानाची रूपे: वस्तू, वस्तूची संकल्पना. ज्ञान सतत वाढतं, चिरंतर असतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतं, त्याचं वर्गीकरण करता येतं, त्यामुळे आकलनात भर पडते. ज्ञानाचे मुख्य 2 प्रकार आहेत: तात्विक ज्ञान आणि शैक्षणिक ज्ञान. तात्विक ज्ञानामध्ये वैयक्तिक ज्ञान, प्रस्थापित ज्ञान, प्रक्रियात्मक ज्ञान. प्रस्थापित ज्ञानाचे 4 उपप्रकार आहेत: तार्किक, नियमबद्ध, अर्थाशी संबंधित आणि प्रत्यक्ष ज्ञान. ज्ञानाचा दुसरा प्रकार शैक्षणिक ज्ञान, ज्याच्यामध्ये 3 उपप्रकार आहेत: परिस्थितिकी, संकल्पनात्मक आणि धोरणात्मक. आता ज्ञानाचे स्रोत कुठले असतात? प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळतं, अनुमानात्मक, निष्कर्षातून किंवा शब्द, वाचन, चिंतन, मनन याच्यातून हे ज्ञानाचे स्रोत आहेत. वर्गीकरण काय ज्ञानाचं? अनुभवजन्य ज्ञान, प्रायोगिक ज्ञान, तार्किक ज्ञान, अंतःप्रेरणात्मक ज्ञान. ज्ञान उपयोगात 2012च्या वर्गवारीनुसार स्वीडन नॉलेज इकॉनॉमी 9.43 जगात अग्रेसर ठरला, तर भारताचा जगात 110वा क्रमांक होता 2012मध्ये. ज्ञान हे टिंबटिंब कायमस्वरूपी असते, तर ज्ञान हे शाश्वत कायमस्वरूपी असतं. व्यक्तिगत ज्ञानास टिंबटिंब ज्ञान म्हणतात, असा प्रश्न पडेल. संपादित ज्ञान म्हणतात. प्रत्यक्ष ज्ञान टिंबटिंबद्वारे घेतले जातं, तर उत्तर आहेत इंद्रियाद्वारे. असे काही ज्ञान आणि प्रश्न आहेत. ज्ञान आणि माहितीमधला फरक मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. माहिती स्थिर, ज्ञान प्रवाही व चैतन्यशील. माहितीचे स्वरूप भौतिक, ज्ञानाचे स्वरूप मानसिक. माहिती आधार सामग्रीवर प्रक्रिया करून माहिती प्राप्त होते, तर ज्ञान माहितीचे उपयोजन होते तेव्हा ज्ञान प्राप्त होते. माहिती मर्यादित असते, तर ज्ञान अमर्याद असतं. माहिती म्हणजे ज्ञाननिर्मितीसाठीचा कच्चा माल, तर ज्ञान म्हणजे कच्च्या माहितीपासून तयार झालेला पक्का माल. माहिती संक्रमण सहज होते, तर ज्ञान संक्रमणासाठी अध्ययनाची गरज असते. ज्ञान वाढवण्यासाठी माहितीचा उपयोग होतो. सत्य त्यामधला दुसरा एक टॉपिक आहे बघा, सत्य. सत्याचे स्वरूप किंवा सिद्धांत: तथ्यासंबंधी तथ्यसंगती सिद्धांत, आत्मसंगती सिद्धांत, उपयोगिता सिद्धांत, अंतस्फूर्ती सिद्धांत. किंवा आणखी 3 वेगळे सिद्धांत आहेत: अनुरूपतेचा सिद्धांत, सुसंगततेचा सिद्धांत आणि कार्यवादाचा सिद्धांत. सत्य म्हणजे पडताळा घेतलेले ज्ञान म्हणजे सत्य. श्रद्धेची संपत्ती, मालमत्ता म्हणजे सत्य. यातला आणखी एक टॉपिक आहे बघा, विश्वास. वैयक्तिक प्राथमिक भावना म्हणजे विश्वास. इतर भागीदारीची सहभाग त्यामध्ये असतो. तपासण्याच्या पलीकडं जे असतं तो विश्वास. न तपासलेले ज्ञान म्हणजे विश्वास. ज्ञानाची पूर्व तपासणी अवस्था म्हणजे विश्वास. प्रश्न न करता येणारे ज्ञान म्हणजे विश्वास. अशा प्रकारे ज्ञान व अभ्यासक्रम या पेपरमधील घटक
क्रमांक 5 आपण अभ्यासला आहे.